नमस्कार सर्वांना. आज आपल्याकडे आलेली बुलेट आपण जी चॅशी रिस्टोर करणार आहोत. ही जी चॅशी तुटलेली आहे, आपण जी चॅशीचं काम करणार आहोत हे बघू शकता. इथं संपूर्णपणे स्पष्टपणे दिसत इथे चॅशी खराब झालेली आहे. इकडे पाहू शकता तुम्ही, इथे देखील चॅशी तुटलेली आहे. आपण चॅशी रिस्टोर करणार आहोत. चॅशी पण भरपूर प्रमाणात सडलेली आहे. आपण चला तर रिस्टोर करूया. आपण पाहू शकता, आपण ही जी टाके खोललेली आहे, सीट खोललेलं आहे, सायलेन्सरचा बेंड, सायलेन्सर, बंपर, दोन्ही साईडची लेफ्ट राईट फुटरेस, तुकडे दाखवतो तुम्हाला मी चॅशीचे. तुकडे बघू शकता तुम्ही, चॅशी तुटलेली आहे खालून तुम्हाला दाखवतो. तर आपण पाहू शकतो ही चॅशी पहिली आपण वेल्डिंग केली ती क्लिअर करून दाखवतो. आता ही जी खालची बाजू दाखवतो तुम्हाला एकदा. बघू शकता चॅशीमध्ये होल पडलेलं आहे. आपण हे पूर्णपणे व्यवस्थित क्लीन करून घेणार आहोत सर्वप्रथम. त्यासाठी आपण हा सिंगमचा नट पण लूज केलेला आहे. आता आपण चाकं वगैरे सगळे खोलून घेणार आहोत. चॅशी एकदम सुट्टी करणार आहोत. ही जी इंजिन वगैरे डाऊन करणार आहोत ह्या बुलेटचं. होऊ शकता पुढले शॉकअप्सर पण देखील शॉकअप्सरचं पण देखील काम करणार आहोत. शेवट सर्वप्रथम आपण ही चॅशी आणि चाकं, ही युटिलिटी बॉक्स, दोन्ही टूल बॉक्स आपण डिसमेंटल करून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, आपलं एवढं खोलून झालेलं आहे. वायरिंग वगैरे पण सुट्टे केले, बघू शकता. वायरिंग काढलेलं आहे आपण. तिचं बॅटरी खोलल्यावर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की बॅटरी खराब आहे, बॅटरी फुगलेली आहे. त्याचं आपण कार्बोरेटरचा पुढला फ्रंट रबर पण चेंज करणार आहोत. क्लिअर करून दाखवतो. खूप प्रमाणात चिरा पडलेल्या आहेत त्याला, बघू शकता तुम्ही. रबर पण चेंज करणार आहोत. आपण हिचं पुढले मागलं स्विंग आर्म, शॉकअप्सर वगैरे सगळं, चाक वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे. बघू शकता इकडे चाक ठेवलेलं आहे आपण. शॉकअप्सर वगैरे, स्विंग आर्म वगैरे समोर दिसत आहे तुम्हाला. आता आपण इथं पुढलं खोलून घेणार आहोत फ्रंट असेंब्ली. तर आपण पाहत आहोत, आपण जी चॅशी सुट्टी केलेली आहे चॅशी पाहू शकता तुम्ही. त्यासोबतच आपण तिथे इंजिन पाहू शकता. इंजिन पण सेपरेट करून घेतलं आहे. चॅशी आपण आता पेंटिंगला देणार आहोत. सर्वप्रथम तिला आपण क्लिनिंग करून घेणार आहोत, त्यानंतर पेंटिंगला देणार आहोत. तर आता मग सुरू करूया. तर तुम्ही पाहू शकता, आपण हे मागलं चाक ग्रीसिंग केलेलं आहे. ग्रीस वगैरे भरून लायनर क्लिनिंग करून गेलेलं आहे. स्पॉकेटचे बेरिंग आपण ग्रीस केलेलं आहे. स्विंग आमच्या ॲक्सेल्स आपण ग्रीस लावून असेंबल केलेलं आहे. शॉकअप्सर पण असेंबल केलेले आहेत. चॅशी पेंट होऊन आलेली आहे आपल्याकडे. चॅशीचं पेंटचं काम झालेलं आहे. वेल्डिंगचं काम पण झालेलं आहे. पुढे बघू शकता, दिसत असेल तुम्हाला, प्रॉपर काम झालेलं आहे. चला तर मग पुन्हा एकदा आपण जे मागले मराठा असेंबल करणार आहोत. टेल लॅम्प वगैरे संपूर्णपणे असेंबल करणार आहोत. हे आपण हे आता इंजिन असेंबल करून घेतलेलं आहे. फाउंडेशनवर चढवून घेतलेलं आहे. हे जे फाउंडेशन बोल्ट अजून लूजच आहेत. हे पूर्णपणे टाईट केलेले नाही आहेत. ते संपूर्ण बघू शकता तुम्ही, हे लूजच आहेत. आता आपण हे फर्स्ट म्हणजे इंजिनचं सेंटर घेऊन इंजिनला आपण फाउंडेशन टाईट करून घेणार आहोत. त्यानंतर आपण बाकीचे बॉडी असेंबल करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर आपण पाहत आहोत, आपण ही जर पूर्णपणे इंजिन असेंबल करून घेतलं आहे. बंपर जोडला आहे, सायलेन्सरचा बेंड देखील जोडलेला आहे. त्यासोबत आपण वायरिंग पण असेंबल करून घेतलं आहे. फिल्टर बॉक्स हे पूर्णपणे असेंबल केलं आहे. CDIचं युटिलिटी बॉक्स, स्पॅनर बॉक्स हे पण असेंबल केलेलं आहे आपण. बॅटरी ब्रॅकेट पण असेंबल केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आपण ह्याचं आता या मागल्या गाडीची जाळी वेल्डिंग करणार आहोत. इथं जाळी क्रॅक आहे, नकळत दिसत असेल. झूम करून दाखवतो तुम्हाला मी. इथं चीर दिसत असेल तुम्हाला. ते आपण वेल्डिंग करणार आहोत. हे पूर्णपणे असेंबल करून झालेलं आहे आपलं, पाहू शकता. आपण ह्याचा रबर पण चेंज करणार आहोत. आपलं हे मागलं मरगाड असेंबल करून झालेलं आहे. गाड वेल्डिंग केलं आहे आपण. गाड तुटलं, इथं गाड तुटलेलं होतं, पाहू शकता तुम्ही. ते आपण हे वेल्डिंगच्या साह्याने भरून घेतलेलं आहे. हे पूर्णपणे मागली असेंब्ली झालेली आहे. मागलं पूर्णपणे काम फायनल झालेलं आहे आपलं. तर आपण हे जाता एअर फिल्टर चेंज करणार आहोत. नवीन एअर फिल्टर दाखवतो तुम्हाला. हा पाहू शकता, एअर फिल्टर नवीन टाकणार आहोत. जर पुढला आपण कार्बोरेटरच्या पुढला रबर पाईप पण खोलून घेतलेला आहे, आपण चेंज करणार आहोत. चला तर सुरू करूया. एअर फिल्टर असेंबल करून झालेलं आहे, ते क्लीन करून घेतलेलं आहे आपण, पाहू शकता तुम्ही. तर आपण फिल्टर बॉक्स असेंबल करून घेऊया. आपण पाईप बसवलेला आहे, फ्रेंच पाईप बसवलेला आहे, फ्रेंच पाईप. तर पाहू शकता, हा पण असेंबल झाला आहे, फिल्टर पण असेंबल झाला आहे. आता आपण हे जे पुढे फोर्क रिपेअर करून घेणार आहोत. फोर्क खोललेले दोन्ही,
फोर्क रिपेअर करणार आहोत, ऑइल सील हे सगळं चेंज करणार आहोत त्याचं आपण. त्याला तर मग सुरू करूया. त्याचा आपण ऑइल सील लॉक हे दोन्ही असेंबल करून घेतलेलं आहे. पाहू शकता आतमधून क्लिनिंग केलेलं आहे पूर्ण. त्याचं ऑइल पण दाखवतो तुम्हाला. आपण रॉयल एनफिल्डचं ओरिजिनल ऑइल वापरत आहे. इथं रॉयल एनफिल्ड लिहिलेलं आहे. दिसत असेल तुम्हाला, क्लिअर करून दाखवतो एकदा. फोर्क ऑइल 200 ml चा डबा आहे हा. 2 डबे घेतलेले आहेत आपण. ते आपण आता फोर्कमध्ये ऑइल इन्स्टॉल करणार आहोत, टाकणार आहोत आपण. तर आपण आतला पंप त्याचे स्प्रिंग हे पूर्णपणे पेट्रोलने क्लीन करून घेतलेला आहे. स्प्रिंग आपण वॉश केलेले आहेत आपण. हा बॉटम पण वॉश करून रेडी आहे. चला तर मग हे आपण जोडून घेऊया. तर आपण पाहू शकता आपण जे शॉक ऑब्झर्वर पूर्णपणे भरलेले आहेत, रिपेअर केलेत शॉक ऑब्झर्वर, फ्रंट शॉक ऑब्झर्वर. ऑइल चेंज केले आपण. याचं क्लिनिंग पण खूप छान पद्धतीने केली आहे याची. तर ह्याला आपण आता हे पुढलं मार्गाड, फ्रंट मार्गाड आणि व्हील ग्रीसिंग करून बसवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर आपण पाहत आहोत ही जे आपण कोन सेट चेंज केला आहे, फ्रंट शॉक ऑब्झर्वर भरले, पुढलं साक ग्रीसिंग करून बसवलेलं आहे आपण. आता आपण डिस्क ब्रेकचं किट असेंबल करणार आहोत. RH असेंबल करणार आहोत. आता हे सगळं करून झालं आहे आपलं. त्याचबरोबर आपण इंजिनचं सगळं फाउंडेशन आपण घेतलेलं आहे. बंपर बेंड बसवलेलं आहे देखील. त्यानंतर नंतर स्विंग आर्म पण टाईट केलेलं आहे आपण. मागले शॉक ऑब्झर्वर पण टाईट केलं आहे. चेन सेटिंग केली. चेन सेटिंग केली आपण. चेन सेटिंग दाखवतो तुम्हाला एकदा. चेन आता आपण हे डिझेलने वॉश करणार आहोत. त्यानंतर चेन फ्री होऊन जाईल. आपण डिझेलने वॉश केल्यानंतर गाडी शेवट वॉशिंग करणार आहोत. मागलं मार्गाड पण बघू शकता आपण आबवलेलं आहे, टाईट केलेलं आहे. हे संपूर्णपणे टाईट फिटिंग करून झालेली आहे. चला तर मग आपण आता पुढलं फ्रंट डिस्क ब्रेकचं काम करून घेऊया. तर हे आपण पाहू शकता आपण हे फ्रंट डिस्क ब्रेकचं किट खोललेलं आहे. तर यामध्ये खूप घाण आहे. उजेडात घेऊन दाखवतो तुम्हाला. ते आपण सर्वप्रथम क्लीन करणार आहोत. त्यानंतर ऑइल टाकून एअर काढून फिटिंग करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर आपण हे आज कार्बोरेटर खोलणार आहोत. कार्बोरेटरमध्ये खूप प्रमाणात कार्बन आहे. पुढे बघू शकता तुम्ही तोंडाला. कार्बोरेटरची बॉडी पण खूप घाण झालेली आहे. आपण हा कार्बोरेटर क्लीन करून घेणार आहोत संपूर्णपणे. चला तर मग सुरू करूया. हा कार्बोरेटर खोलून घेतला आहे. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये खालची वाटी बघा तुम्ही, पूर्णपणे गंज आहे. ह्याच्यात पण कार्बन आहे. हे बघू शकता. स्लाईड जिथे बसते तो भाग पूर्णपणे कार्बनने जास्त जाम झालेला आहे. ह्याच्यामध्ये गंज पण आलेला आहे टाकीतला. आपण हे क्लीन करून घेणार आहोत सर्वप्रथम. त्यानंतर आपण कार्बोरेटर फिटिंग करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. याला वॉशिंग करून घेऊया पहिले. पाहू शकता आपण हे पूर्णपणे क्लीन करून घेतलेलं आहे. क्लिनिंग झालेलं आहे आपले. पेट्रोलच्या साह्याने आपण हे पूर्णपणे स्वच्छ करून घेतलं आहे. संपूर्ण पार्ट हे स्वच्छ करून घेतलेले आहेत बघू शकता. स्प्रिंग पण क्लीन केली आहे, बटरफ्लाय लपड आणि त्याची स्लाईड पण आपण क्लीन करून घेतलेली आहे. चला तर मग हे आपण असेंबल करूया. कार्बोरेटर असेंबल करून घेतलेला आहे. जे 3 क्लिपा आपण टाईट केलेले आहेत. 1 2 3 3 क्लिपा आपण टाईट करून घेतलेले आहेत. आपण आता ह्याचा वरचा कवर बसवणार आहोत. आपण कवर पण बसवलेला आहे. आपली कुठली साईड कंप्लीट झालेली आहे. आपण पलीकडच्या साईडचे फिटिंग करणार आहोत. जे एक्सलेटर केबल बसवणार आहोत. त्यानंतर साईड स्टँड फिटिंग करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आपण ऑइल फिल्टर काढलेला आहे. ऑइलची नट पूर्णपणे टाईट केलेली आपण वापरणार आहोत रॉयल एनफिल्डचा ओरिजिनल जेन्युइन ऑइल फिल्टर आणि ओरिजिनल इंजिन ऑइल. तुम्ही पाहू शकता ते आपण या गाडीमध्ये वापरणार आहोत. पहा आता आपण हे क्लीन करून घेतले. त्यात एअर काढायचं काम चालू आहे आता. आपण ह्याच्या इंजिनमध्ये इंजिन ऑइल पण टाकलेलं आहे. ऑइल फिल्टर चेंज करून घेतलेला आहे. तर आपण आता इकडचं गिअर शिफ्टरचं ऑइल सील चेंज करणार आहोत. डिस्क ब्रेकचं काम पण झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता ही शॉक ऑब्झर्वर भरलेलं आहे. हँडल असेंबल करून झाला आहे. कोन सेट झालेला आहे. हिचा सर्व्हिस पण झालेली आहे. शॉक ऑब्झर्वर भरून झालेले आहेत पूर्णपणे पुढले. आपण इकडलं गिअर शिफ्टरचं ऑइल सील चेंज केलं. साईड स्टँड असेंबल केले. गाडीवर सगळे टू झेड पार्ट असेंबल करून झालेले आहेत. आपण हिला आता वॉशिंग करणार आहोत. अशा पद्धतीने ही गाडी आपली फायनल झालेली आहे. फक्त जर सायलेन्सरचा विषय राहिलेला आहे तेवढं आपण काम सायलेन्सर हे अवेलेबल नसल्यामुळे केलेलं नाही आहे. सायलेन्सर 1-2 दिवसात मिळून जाईल. त्यानंतर सायलेन्सर आपण फिटिंग करून टाकणार आहोत. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.